मराठ्याला पक्क टिकणारं आरक्षण द्यायचं. मग कोणचं द्यायचं आहे तर आपल्या नोंदी आहेत ना ओबीसीचं घेत नाहीत. आम्ही त्यांच्यातला हिस्सा नाही मागितला. आमच्या नोंदी असतील तर आम्हाला द्या, ही प्रामाणिकपणा आम्ही आमच्या अंगात घेतला आणि पक्क आरक्षण द्यायला लागलो. 58 लाख नोंदी सापडलेल्या. मग आता त्या शिंदे साहेबाच्या काळात सापडल्यात. मग आता फडणवीस साहेबाच्या काळात बावनकुळ्याला वाटत असेल ह्या रद्द केल्या तर मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची ती उठण आपण रद्द तरी करू, ही सुद्धा प्लॅन असण्याची दाट शक्यता याच्यात. एकनाथ शिंदेचं जी मराठा समाजात एक क्रेज झाली, या माणसानं नोंदी शोधल्या, त्याने का फुकट नाही दिल्या, जीव जाळावा लागला, आम्हाला आंदोलनं करावं लागली. पण शिंदे समिती गठीत करून एकनाथ शिंदे साहेबांनी नोंदी शोधल्या. रद्द करायचं काम बावनकुळेसारखे लोक करायलेत. त्याला वाटत असत रद्द करूया, तसंच 10% आरक्षण सुद्धा ते रद्द करतीलच. काही डोकं लावणार, कारण सहन होत नाहीये त्यांना त्यांचं झालेलं, कारण हे आमचं आरक्षण श्रेयात गुंतलंय. मग यांच्या डोक्यात आलं पक्का आरक्षण देतोय. 58 लाख नोंदी दिल्या, आता गॅझेट द्या म्हणतोय. आपल्याला गॅझेट द्यायचं नाही, कोल्हापूरचं नाही आणि सातारा संस्थांचं द्यायचं नाही. मराठ्यालाही पक्का आरक्षण मिळतंय. म्हणून हे गैरसमज पसरायचा होता की कुणबी प्रमाणपत्र घेऊ नका, ते रद्द होत आहे. बोगस मंत्र्यांनी कुणबी नोंदी 200 वर्षाच्या सापडल्या रद्द केल्यात. मराठ्याचं खरं टिकू द्यायना तर मराठ्याची ECBC कसं टिकून देते? शिंदे साहेबांची किंवा क्रेझीचा तुम्ही उल्लेख केला, सरकारच्या अंतर्गत वादाचा फटका रेखा आमरेंचा दाखला रद्द केलाच नव्हता. अधिकारी तसा दावा करते. काय म्हणले अधिकारी? रेखा आमरेंचा दाखला जो आहे आरोप होता की तो रद्द झालाय. आता प्रशासन म्हणते, स्वामी नावाचे अधिकारी म्हणते की ते रद्द झाला नाही, तशा पद्धतीची कोणती कृत्य प्रशासनाने केली नाही. तपासात जाणं देवेंद्र फडणवीसांनी खूप गरजेचं आहे. असं जर असेल तर आता तुम्हाला सत्यच खोदून काढायचं म्हणल्यावर मला अधिकाऱ्याच्या मागं लागावंच लागेल. NICवरून नोंदी उडवल्या नव्हत्या स्वामींनी NICवरून नोंदी उडवल्या होत्या का नाही? महेंद्र कर्णी त्यांनी दोघांनी बावनकुळेच्या दिलेल्या पत्रावरून. दुसरा भाग, हेच मी लाडभाऊला सांगितलं होतं, प्रसाद लाड साहेबांना. असं पत्र दिलंय, एक तर इथं नोकरी भेटत नाही, मला अधिकाऱ्यांवरती आरोप करायचा नाही, मला एखाद्या अधिकाऱ्याचं वाटलं होऊ द्यायचं नाही, खडी फोडायला जावं लागेल, त्याला म्हणा त्याची चूक दुरुस्त कर. परंतु त्यांनी चूक दुरुस्त नाही केली. उलट त्यांनी सरकारचा प्रवक्ता बनवून त्यांच्या हाताखालचं बाहुलं बनवून स्पष्टीकरण द्यायला लागलं. बावनकुळेंनी पत्र दिलं नाही, जर नोंद त्यांची रद्द केली नाही तर मला एक विषय सांगा, रेखा सरोदेचं नाव मीडिया ट्रायलमध्ये कसं काय आलं? त्या पत्रकार बांधव मला तुम्ही उत्तर बी द्या आणि गोरगरिबाच्या बाजूने मीडियाचे बांधव बोला. पण मीडिया ट्रायलमध्ये रेखा सरोदेचं नाव आलं कसं? रद्द केलं नाही ना. कोणत्या मंत्र्यानं मीडिया ट्रायलमध्ये रेखा सरोदेचं नाव घ्यायला लावलं? जा फडणवीस साहेब बोलायला. मग नसता ते मग आता अधिकाऱ्यावर मला बोलायचंच नव्हतं, जाऊ द्या मग त्याला जेलमध्ये खडी फोडायला. मी 2 महिन्यापूर्वी, मी पहिल्यांदा मीडिया सांगतो, 2 महिन्यापूर्वी बावनकुळेंना, प्रसाद लाड भाऊला, विखे पाटलांना सांगितलं होतं येणे असा प्रकार केलाय बरं का. पुन्हा मला जर ते फडणवीसांनी याला रोखलं नाही तर मी मीडियात जोडीन याला येणे असं चूक केलं म्हणून. त्यांनी सांगितलं 4 दिवसाचा वेळ द्या, आम्ही दुरुस्त करतो. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट जर बावनकुळेला आम्ही सांगून दिली की तू केलेली चूक सुधरव, प्रसाद लाड त्या भाऊनी सुद्धा सांगितलं बावनकुळे साहेब तुमच्याकडून चूक झाली. मी लय मोठा विषय सांगला मीडियाचा बांधवाला, बावनकुळे साहेब तुमची चूक झाली, आपण ती दुरुस्त करू. ते प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं.
विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं. हे सांगितल्याच्या नंतर आता लयच प्रवक्ता झाला ना अधिकारी म्हणून सांगतोय, माझा मराठा खुश होणं गैरसमाजातून बाहेर निघणं गरजेचं आहे. त्यांनी फोन केले आम्हाला बावनकुळे, मी कलेक्टरला सांगितलंय, RDCला सांगितलंय, केली चूक दुरुस्त कर बाबा. ते आता नजर चुकीनं झालंय कोणाचं तरी परळीच्या टोळीचं ऐकून. मग आम्हाला फोन करायला सुरुवात केली बावनकुळे. आम्ही फोन उचलले नाही 2 दिवस. शेवटी विखे पाटील साहेबाचा आणि प्रसाद लाड साहेबाचा फोन आला. पाटील त्याचा एक फोन घ्या. म्हणलं चूक दुरुस्त करत असल्यास घेतो, नसता घेत नाही. हे विषय मी 2 महिन्यापूर्वीचा सांगतोय, आत्ताचा नाही. इतकं सांगून मग आम्ही म्हणलं ती जर चूक दुरुस्त करीत असला तर फोन उचलतो. हो म्हणे 4 दिवसाचा वेळ द्या, चूक दुरुस्त आम्ही सगळेजण मिळून करायला लागलो. मग मी फोन उचलला. तो म्हणला झालंय पाटील हे, पण चूक सुधारतो होता मी. मराठा समाजाच्या नजरेतून मी पडल, मी माझी चूक सुधारतो. जर हे माहीत झालं पत्र, बघा मीडियाच्या बांधवांनो, मी तुम्हाला कधीच 3 वर्षात खोटं बोललेलं नाही. आणि माझ्या मीडियाच्या बांधवांना पण माहिती मी खोटं बोललो नाही मीडियाला. म्हणलं ठीक आहे, चूक सुधारायला ना चांगली गोष्ट आहे. फोन उचलला. त्यांनी कलेक्टरला फोन लावला बीडच्या. इतका चांगला माणूस आहे बीडचा कलेक्टर. त्यांना फोन लावला आणि सांगितलं जरांगे पाटलाला फोन कर. त्या स्वामीला सांगितलं फोन कर म्हणून 2 महिन्यापूर्वी. ही झालेली चूक सुधारून आम्ही त्या नोंदी NIC वर अपलोड करायला लागलोत आणि प्रमाणपत्र द्यायला लागलो. रद्द जर केलंच नाही तर मग प्रमाणपत्र का द्यायना त्या अधिकाऱ्याने आता उत्तर द्यायचं. तुला सांगतो, तो मराठी झाला आपल्या पूर्ण का बावनकुळ्याचं ऐकून मुक्षील उगच. तू राजकारणाच्या दबावात येऊन आधी पण तू रद्द केल्यास त्या बावनकुळ्याचं ऐकून. तू एक अधिकारी आहेस चांगला, तुला एक स्टेटस असतंय, तुला एक जीवन आहे तुझं, तू जगायचं बघ. कुणाच्या मेहरबानीवर तू अधिकारी झालेला नाहीस, तुला समजून सांगायला येईल. तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. इथं नोकऱ्या भेटत नाहीत, मी जात शोधत नाही कोणाची. एकदा नोकरी गेली पुन्हा मिळत नाही डबा लागल्याला. तू ह्या भानगडीत पडू नकोस. बावनकुळ्यांनी पत्र काढले ते मान्य कर. आणि बावनकुळ्यांसुद्धा ह्याला प्रयत्न पडण्यापेक्षा, अधिकारावर दबाव आणण्यापेक्षा तू चूक कबूल कर आणि सुधरेव. हेच म्हणणं आहे माझं. तू जर आणखीन खोलात जाशील तर लय फसशील, बावनकुळ्या लय फसशील. मीडिया ट्रायल करण्याची वेळ त्याच्यावरती का आली? हेच म्हणतोय मीच. माझाच प्रश्न आहे, जर आता त्यांनी तिथला उपजिल्हाधिकारी कोणाच्या पोस्टला आहे, तो RDC आहे का काय मला नाही माहीत. त्याला जर आता प्रवक्ता झालाय तो भाजपचा, बावनकुळ्याचा प्रवक्ता झालाय तो, तर बावनकुळ्यांनी पत्र इन्व्हेस्टमेंट करून दिलंय ना तुला, नोंदी रद्द करा म्हणून. तू कसं म्हणू शकतो नोंदी रद्द नाही तर? त्यावेळेस अपलोड केलेले पण स्क्रीनशॉट आहेत, उडीले NIC वरून, ते पण स्क्रीनशॉट आहेत. फसशील तो अधिकारी, तू फसशील. तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. हो. आणि अपलोड काढल्याच्या नंतर, त्याच्यावरून रद्द केल्याच्या नंतर पुन्हा अपलोड केलेले असे 3 प्रकार आहेत ते. मला वाटतं फडणवीस साहेबांनी लय खोलात जाऊच नाही, चूक मान्य करावं. फसताल तुम्ही बावनकुळ्याच्या नादी लागून. फडणवीस साहेब चुकीचं नाही सांगायलो. मराठी आता आम्ही अन्याय सहन करायला तयार नाहीत. बावनकुळ्यामुळे वाटलं करून घेऊ नका. तुम्हाला 2 महिन्यापूर्वी ही गोष्ट सांगून जर केली नाही, आता स्पष्टीकरण द्यायला लावतात, हे पत्र व्हायरल करायला लावतात, रद्दच नाही. आणि मग मीडिया ट्रायल करून घेतली रेखा सरोदीची, रद्द केलं म्हणून. कशामुळे घेतलं? नोंदी तुम्ही शोधल्यात. खोटं नाटक करू नका, खोटं नाटक करू नका. तुम्ही सातत्यानं एक वाक्य बोलताय सभेमध्ये